शिंदेच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना उदय सामंतांनी फटकारलेला आहे। कॅबिनेट बैठकीच्या दिवशी मुंबईमध्ये ठाण मांडून बसू नका असं सामंतांनी म्हटलंय। मुंबईमध्ये हॉटेल बुक करून राहणाऱ्या जिल्हा प्रमुखांनी हे थांबावं असं सामंतांनी म्हटलंय। तर स्वतःचे वाद चव्हाट्यावर आणणाऱ्यांना शालेय शिक्षणाची गरज आहे। उदय सामंत यांनी शिवसेना नेत्यांना खडेबोल सुनावलेले आहेत। शिंदे साहेबांनी आम्हाला कॅबिनेट मंत्री केले, कॅबिनेटमध्ये बसायला, पण मंगळवारी अनेक जिल्हा प्रमुख आम्हाला मुंबईमध्ये सांगतात कॅबिनेट असल्यामुळे आम्ही आलेलो आहोत। नंतर कधी कधी प्रश्न पडतो की कॅबिनेट मंत्र्यांना बाजूला करून शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांबरोबर कॅबिनेट होणार आहे की काय। सगळेच जिल्हा प्रमुख मुंबईला असतात, पण सोमवार टू सोमवार हॉटेल बुक करून मुंबईमध्ये बसायचं हे आता काही लोकांनी थांबवलं पाहिजे। आणि अशा लोकांना साहेबांनी स्पष्ट करून तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये थांबून लोकांची समोर असून लोकांच्या अडीअडचणीला धावत जाऊन तुम्ही शिवसेना वाढवली पाहिजे। वाद चव्हाट्यावर आणण्यापेक्षा आपण कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे। आपले वाद ज्यावेळी चव्हाट्यावर येतात त्यावेळी त्याचा फायदा समोरचा घेत असतो। एवढं जर अजून तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही अजून शालेय शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे असं माझं एक कार्यकर्ता म्हणून मत आहे। कारण शेवटी आपल्यामध्ये जे मतभेद आहेत ते आपल्यामधले मतभेद चव्हाट्यावर आणून लोकांना त्याचं प्रदर्शन दाखवायचं। मी किती मोठा आहे, मी किती छोटा आहे, मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या किती जवळच आहे हे प्रदर्शन मांडायचं। याला काही शिवसेनेची संघटना होणार नाही। लाडकी बहीण योजनेतून सरकारने 81 लाख लाडक्या बहिणींची नावं उडवली असं रोहित पवारांनी म्हटलंय। केवायसी फक्त बहाणा आहे। लाडक्या बहिणींची नावं टप्प्याटप्प्यानं उडून योजना बंद करणं हाच खरा निशाणा आहे। या शब्दात रोहित पवारांनी हल्लाबोल केलाय। राज्य सरकारनं लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केलाय। लाडक्या बहिणीला कुठल्याही प्रकारे त्रास दिला तर याद राखा असा इशारा रोहित पवारांनी दिलाय। त्यांनी एक्सपोस्ट केलेली आहे। त्यांनी असं म्हटलंय की निवडणुकीपूर्वी 2,47,00,000 लाभार्थी असलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये या लबाड सरकारनं 81 लाख लाडक्या बहिणींची नावं उडवली। केवायसी फक्त बहाणा आहे। लाभार्थी लाडक्या बहिणींची नावं टप्प्याटप्प्यानं उडून योजना बंद करणं हाच खरा निशाणा आहे। आज या लाडक्या बहिणीला बोगस लाभार्थी म्हणणाऱ्या सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर कोणतीही केवायसी न करता योजना राबवली असेल तर ही लाडक्या बहिणीची फसवणूक करून सरकारनं केलेली बोगसगिरी नाही का? लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारे त्रास दिला किंवा पैसे परत घेण्याची भाषा केली तर सरकारला महागात पडेल। 15,000 कोटींची वसुली मंत्री अधिकाऱ्यांकडून करा। पुढच्या बातमीकडे वळूयात। भोंदूखराच्या बनावट बँक खात्यांचा तपास एसआयटीकडे वर्ग होण्याची शक्यता आहे। समता पतसंस्थेच्या राहता शाखेमध्ये अशोक खरात नॉमिनी असणारी 100 खाती आहेत। खात्यांवरून जवळपास 70 कोटींचे व्यवहार झालेत। शिर्डी पोलीस करत असलेला तपास आता एसआयटीकडे वर्ग होण्याची शक्यता आहे। एसआयटीनं खरात आणि पतसंस्थेच्या व्यवस्थापकांवर दाखल गुन्ह्याचा तपशील मागवलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये बापाकडूनच 5 वर्ष चिमुकल्याचा लैंगिक छळ झालेला आहे। आरोपीनं आईला सांगितल्यास गच्चीवरून फेकून देण्याची मुलाला धमकी दिलेली होती। छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरामधली धक्कादायक घटना आहे। आईच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यामध्ये आरोपी बापाच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे।